जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा। तिळमात्र झालेला अभिमान भगवान परमात्म्याला मेरू पर्वता समान भासतो। तो जीवाचा असू द्या, तो संतांचा असू द्या, किंवा तो देवाचा असू द्या, जीवाला झालेला तिळमात्र अभिमान घालवण्यासाठी देवानं कोरोना सारखी महामारी आणली आणि मोठमोठ्या शास्त्रज्ञांचा अभिमान दूर झाला, मोठमोठ्या डॉक्टरांचा अभिमान दूर झाला, मोठमोठ्या श्रीमंतांचा अभिमान दूर झाला, मोठमोठ्या ज्ञान्यांचा अभिमान दूर झाला आणि मोठमोठ्या शरीरानं ताकदवान असणाऱ्या लोकांचा अभिमान दूर झाला। जीवाचा अभिमान देवानं क्षणमात्रामध्ये घालवला। तसंच भगवान भोलेनाथ परात्पर परब्रह्म भगवान शिव ब्रह्मदेवांना आणि भगवान श्रीहरी विष्णूंना आलेला अभिमान दूर करण्यासाठी प्रयत्न करतात। ब्रह्मदेव बोलू लागतात, मी विश्व निर्माण केलंय म्हणून मी श्रेष्ठ आहे। भगवान श्री हरी विष्णू बोलतात, मी या जगताची संरक्षणाची पालन पोषणाची जबाबदारी यथोचित रित्या पार पाडतोय आणि माझ्यापासूनच माझ्या नाभी कमलामधूनच ब्रह्मदेवाचा जन्म झालाय, त्यामुळे मी श्रेष्ठ आहे। ब्रह्मदेव म्हणतात, नाही, मी हे जग निर्माण केलंय म्हणून मी श्रेष्ठ आहे। भगवान विष्णू बोलतात, मी तुला जन्म दिलाय म्हणून मी श्रेष्ठ आहे। दोघांचा वाद लागलेला आहे, कोण श्रेष्ठ आहे। तो वाद एवढ्या टोकाला गेला की जणू काही युद्धाचं वातावरण निर्माण झालं आणि त्याच वेळेला या दोघांचाही निर्माण झालेला सूक्ष्म अभिमान दूर करण्यासाठी परात्पर परब्रह्म भगवान शिवांनी एका भव्य आणि दिव्य ज्योतिर्मय अग्निस्तंभाचं स्वरूप धारण केलं आणि दोघाच्या मध्यभागी येऊन तो अग्निस्तंभ उभा राहिला। ब्रह्मदेवांनाही कळेना, ब्रह्मदेव दक्षिण बाजूला आले आणि भगवान श्रीहरी विष्णू उत्तर बाजूला आले। दोघांच्या मध्यभागी तो अग्निस्तंभ दिसतोय, ती ज्योतिर्मय असणारी लिंग स्वरूप दिसतंय। त्यावेळेला दोघांना प्रश्न पडला, अरे हे काय आहे? आपल्या दोघांच्या मध्यभागी येऊन उभारलंय, हे नेमकं काय आहे? त्यावेळेला ब्रह्मदेव तिचं वरचं टोक पाहण्यासाठी वरती गेले आणि भगवान विष्णू तिचा तळ पाहण्यासाठी पाताळामध्ये गेले। परंतु जो कोणी या वस्तूचा, या पदार्थाचा शेवट टोक पाहिल तो सर्वश्रेष्ठ म्हणून मानला जाईल, हे दोघांमध्येच ठरलं। भगवान विष्णू ही पाताळामध्ये, पाताळाच्याही खाली सप्त पाताळे शोधून त्याच्याही खाली गेले, पण भगवान शिवांना त्याच्या तळाचा काही अंत लागत नाहीये। भगवान विष्णूंना त्याच्या तळाचा काही अंत लागत नाहीये। ब्रह्मदेव 21 स्वर्गाच्याही वरती गेले, परंतु त्या शिव तत्वाच्या प्रथम टोकाचा काही अंत लागत नाहीये। परंतु वाटेमध्ये शिवपुराणानुसार केतकी नावाचं पुष्प आणि शिव लीला अमृतानुसार गोमाता
वाटेमध्ये ब्रह्मदेवांना भेटली आहे आणि त्या वेळेला ब्रह्मदेवांनी त्या गोमातेला, त्या केतकी पुष्पाला सांगितलं, ए बाबा, तुझी आणि माझी भेट झाली आहे. मी या शिव तत्वाचा मुकुटाचा टोक पाहण्याकरता आलो होतो, परंतु हा टोक मला काही दिसला नाही. परंतु भगवान विष्णूंनाही त्याचा तळ सापडणार नाही. पण जर तू मला साक्ष दिली आणि भगवान विष्णूंच्या समोर येऊन सांगायचं की ब्रह्मदेवानं याचा मुकुट पाहिला म्हणून. आता शेवटी ब्रह्मदेव आहेत ते, त्यांनी त्या गोमातेला साक्षीसाठी बोलवलं, त्या केतकी पुष्पाला साक्षीसाठी बोलवलं. आणि भगवान विष्णूही खालून वरती एका जाग्यावर आले. त्या वेळेला भगवान विष्णूंनी प्रामाणिकपणे सांगितलं, मी या शिव तत्वाचा तळ पाहू शकलो नाही. ब्रह्मदेवांनी सांगितलं, मी या शिव तत्वाचं टोक पाहिलंय आणि याला साक्ष कोण आहे? तर हे केतकी नावाचं पुष्प आहे. पुष्पा सांग. पुष्प काही बोललं नाही, पण म्हटलं हो. गाईला विचारलं, गाईनेही सांगितलं. हा, त्या वेळेला त्या स्तंभामधून साक्षात परब्रह्म शिव तत्व परात्पर परमेश्वर, ही सगळी नावं ज्यांना आहेत त्यांचंच नाव महादेव आहे. बोला भगवान भोलेनाथ भगवान की. श्री शिवाय नमस्तुभ्यं पार्वती पतये शिव हर हर महादेव. भगवान ते परात्पर परब्रह्म शिव प्रगट झाले आणि त्यांनी सांगितलं, ब्रह्मदेवा, तुम्ही खोटे बोललात. तुम्ही माझा मुकुट पाहिला नाही, म्हणून मी तुम्हाला शाप देतो की जगाच्या पाठीवर तुमची कोणीच पूजा करणार नाही. तुमचं जगाच्या पाठीवर कुठंच मंदिर असणार नाही. आणि मी त्या केतकी पुष्पालाही शाप देतो की इथून पुढे त्याला माझ्या पूजेमध्ये स्थान नसणार आहे. म्हणून भगवान भोलेनाथांना, महादेवांना केतकी नावाचं पुष्प वाहत नाही. आणि असंही सांगितलं जातं एका कथेनुसार की भगवान भोलेनाथांनी त्या साक्ष देणाऱ्या गाईलाही शाप दिला. गाई, तू गोमाता आहेस, तुझ्यामध्ये 33 कोटी देवता विराजमान आहेत, तरी सुद्धा तू या ब्रह्मदेवाच्या खोटेपणामध्ये साक्ष दिलीस. म्हणून माझा तुला शाप आहे की तू संपूर्ण जगाला जरी पूज्य असतील, पण तू मुखानं पूज्य नसशील, तू शेपटीकडून पूज्य असशील. म्हणून गायीचं दर्शन घेताना हे गायीच्या शेपटीकडून घेतलं जातं आणि गायी मुखानं इरवड करते. महाराज, कोणाच्या शापामुळे? भगवान परब्रह्म परात्पर शिव. हे लक्षात घ्यायचा, ज्यांच्यापासून विश्व निर्माण झाले ते परमेश्वर परात्पर शिव. आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश, याच्यातलं महेश, रुद्र, महादेव याच परब्रह्माचं पूर्ण स्वरूप आहे. परंतु याच परात्पर शिवापासून, याच शिवांनी, म्हणून पुढे कथा येईल, परंतु आपला विषय चाललाय, ते जे अग्नी दिव्य निर्माण झालं त्यालाच भगवान शिवांनी लिंग म्हणून आपलं स्वरूप सांगितलं. आणि भगवान विष्णूंना खरे बोलले म्हणून स्वतः एवढाच अधिकार भगवान विष्णूंना तेवढाच अधिकार आहे जेवढा अधिकार भगवान शिवांना आहे. म्हणून भगवान शिव आणि भगवान विष्णू हे दोन्ही अधिकार समदेवता आहेत. कोणामुळे? फक्त सत्यवचनामुळे. आणि त्याच वेळेला डाव्या बाजूला बसून भगवान ब्रह्मदेवांनी त्या लिंगाची पूजा केली आणि उजव्या बाजूला बसून
भगवान श्रीहरी विष्णूंनी त्या लिंगाची पूजा केली आणि तेव्हापासून भगवान महादेवांनी एकच सांगितलं की इथून पुढे माझ्या मूर्तीची माझ्या स्वरूपाची पूजा होणार नाही, माझं हे लिंगच माझं निर्गुण निराकार रूप आहे।